संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने देशात बुद्धिस्ट, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ व अन्याय करणाऱ्या कठोर कारवाई करून ज्या राज्यात आदिवासी, मुस्लिम, ओबीसी, बुद्धिस्ट समाजावर अन्याय अत्याचार होतात ती राज्य सरकार बरखास्त करण्यात यावी याकरिता 2 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणा आंदोलन आयोजित करण्यात आलेला होता। या महाधरणा आंदोलनात ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, बुद्धिस्ट समाजाचे प्रतिनिधी एकत्र येऊन ज्या ठिकाणी या समाजावर अन्याय होत असेल त्या समाजाच्या लोकांनी संविधान बचाव संघर्ष समितीच्या बॅनर खाली एकत्र येऊन आपल्या समस्यांचे निराकरण करावे असे सर्व समुदायाच्या प्रत्येक नेत्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। कारण आपण ज्या पक्षात काम करतो तो पक्ष कधी आपल्याकरिता धावून येत नाही, त्याकरिता संविधान बचाव संघर्ष समितीच्या बॅनर खाली सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी व संविधान अशा प्रकारे सुरक्षित राहील याकरिता सर्व समाज लोकांनी एकत्रित येऊन लढा उभारावा असे सुद्धा मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्यांनी सांगितले। विवेकानंद यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। इस देश की मुसलमानों की सबसे बड़ी और सबसे पुरानी संगठन है, जिसने देश की आज़ादी में एक अहम किरदार अदा किया है। उसी संगठन से मैं, मेरे साथी और दूसरे लोग यहाँ उपस्थित हैं। बहुत देर से हम बातें सुन रहे हैं। इस वक्त देश की जो स्थिति है, जो हालात पैदा किए गए हैं, मणिपुर से लेकर हरियाणा तक, गुरुग्राम से लेकर जयपुर मुंबई एक्सप्रेस तक, वहां से लेकर एमपी में एक इंसान को नीचा दिखाने की कोशिश करने तक, कश्मीर से कन्याकुमारी तक जो हालात पैदा किए गए हैं, आप हम ये न समझे कि ये एकाएक पैदा हो गए। एक सोची समझी साजिश, एक रणनीति के तहत इन हालात को बार बार पैदा किया जाता रहा और आगे भी किया जाता रहेगा। इसके पीछे जो ताकतें हैं, जो शक्तियां काम करती है, वो इस देश में रहने वाले इंसानों को प्रेम के साथ, प्यार के साथ, मोहब्बत के साथ देखना गवारा नहीं करती। डिवाइड एंड रूल की पॉलिसी के तहत ये आपस में लड़ाकर एक दूसरे के खिलाफ बहकाकर एक ऐसे हालात पैदा करना चाहती है कि जिसमें दबे कुचले आदिवासी, कमजोर मुसलमान या उस जैसे दूसरी जाति के लोगों को सर उठा के जीने का मौका न दिया जाए। इन सब हालात के तहत इस वक्त सिर्फ 2 सूरतें किसी इंसान को जिंदा रहने के लिए हो सकती है। मेरे पहले जो लोग आए उन्होंने कविता में, शायरी में बात की है, तो मैं भी कुछ 1-2 बात उसी लाइन से कर लूं। इस वक्त देश के हालात में जीने की 2 तरीके हो सकते हैं। एक तरीका तो यह है कि जो हो रहा है उसे देखते रहो चुपचाप, जो हो रहा है उसे देखते रहो चुपचाप, यही सुकून से जीने का एक तरीका है। कुछ लोग ये सोचते हैं कि भाई वो हो रहा है, उसके साथ हो रहा है, वहां पर हुआ है, मुझे क्या करना है, वो उसका मसला है, उसका मैटर है, वो निपटे। लेकिन आपको ये भी याद रखना चाहिए कि लगेगी आग तो आएंगे सभी घर जद में। यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है। लेकिन अगर हमने ये तय कर लिया तो फिर हम अपने जमीर से, अपनी आत्मा से क्या जवाब देंगे? हमने हमारे उन राजनेता गौतम बुद्धा से लेकर महात्मा गांधी तक, डॉक्टर बाबा भीमराव अंबेडकर तक,
यही के इसी संविधान कमेटी के 7 लोगों में जमीयत उलमा हिंद के सेक्रेटरी मौलाना हिफ्जुर रहमान सेहारवी तक, हम इनको क्या जवाब देंगे? अगर हमने ये तय कर लिया कि जो हो रहा है उसे देखते रहो चुपचाप, तो फिर हम इनको क्या जवाब देंगे? हम आने वाली जनरेशन के लिए किस तरह का माहौल पैदा करके जाएंगे? इसलिए मैं तो ये नहीं सोच सकता कि मैं चुपचाप बैठूं। तो फिर करना क्या है? वो करना यह है कि मैं इसलिए जिंदा हूं कि मैं बोल रहा हूं। मैं इसलिए जिंदा हूं कि मैं बोल रहा हूं। दुनिया किसी गूंगे की कहानी नहीं लिखती। अगर आपको जिंदा रहना है, अगर आप ये चाहते हैं कि आने वाला जनरेशन, आने वाला इतिहासकार इन हालात को जब लिखे तो उसमें मेरा और आपका नाम आए कि ऐसे हालात, ऐसा देश में जब पैदा हो गए थे तो ये लोग थे जिन्होंने इस काम को किया, संविधान को बचाया। इसलिए कि यही एक संविधान हमारे पास है जो इस देश के तमाम लोगों को एक साथ जोड़ता है, बराबरी देता है, जस्टिस, इक्वालिटी देता है। जब ये चीज नहीं होगी तो इंसान का एक नेचर है, हर बच्चा जब दुनिया में पैदा होता है तो वह आजाद होता है, वो गुलाम नहीं होता। इसलिए इंसान के नेचर में यह बात है कि वो गुलामी को पसंद भी नहीं करता, चाहे वो किसी की फिजिकल गुलामी हो या मेंटालिटी गुलामी हो। यही वजह थी कि अंग्रेज जब इस मुल्क में आया, इस देश में अंग्रेज आया, हमने इसलिए उनसे लड़ाई नहीं करी कि वो गोरे थे, हम सांवले थे। सिर्फ हमारा झगड़ा उनसे इसलिए था कि वो जुल्म करते थे, वो अत्याचार करते थे। उन्होंने हमको गुलाम बनाया हुआ था, हमारे अधिकारों को छीना हुआ था जो हमारे फंडामेंटल है। इसलिए हम सब ने मिलकर एक लंबी लड़ाई उनके खिलाफ लड़ी, आखिर उनको इस देश से जाने पर मजबूर कर दिया। हमें वो ताकत है, हर इंसान में पैदाइश ये ताकत होती है कि वह अपने हक के लिए, अपने अधिकार के लिए वो लड़ाई लड़े, हर महाज पर हर तरीके से लड़ाई लड़े जो संविधान उसको इसका राइट देता है। आज हम देखते हैं जस्टिस, इंसाफ की अगर बात की जाए, बहुत से लोग इंसाफ के लिए तरसते हैं। इस एक देश में कई तरह के कानून लोगों पर होते हैं। अगर कोई समाज का कुछ कर ले उसके साथ कुछ और कानून है, ऊंची जात वाला कुछ कर ले उसके साथ कुछ और मामला किया जाता है। ये जिम्मेदारी सरकार की, ये जिम्मेदारी थी मेरी और आपकी कि इस तरीके के हालात हम पैदा ना होने दें। अगर हालात पैदा हुए हैं तो हम सबको मिलकर एक मर्तबा फिर से संविधान को बचाने के लिए लड़ाई लड़नी पड़ेगी। संविधान के दायरे में रहकर संविधान को बचाना होगा। हम किसी पर जुल्म ना करें, किसी पर अत्याचार ना करें, लेकिन अगर किसी पर अत्याचार हो रहा है तो हम उसको अत्याचार होते हुए भी न देखें। इसलिए कि हमारा यह मानना है, हमारा कुरान ये कहता है कि इस दुनिया में आने वाले सारे इंसान एक ही माँ बाप की औलाद है। सबकी माँ एक है, सबके बाप एक है। तो एक रिश्ता आपस में ब्लड रिलेशन एक भाई का है। सब इंसान अगर आपस में भाई भाई माने तो फिर न कोई ऊंच है न कोई नीच है। सबके साथ समानता है, बराबरी है, इक्वालिटी है। सबके साथ जब बराबरी होगी तो फिर किसी पर अत्याचार नहीं होगा। हम किसी को छोटा ना समझे, किसी को बड़ा समझने ना दे। हम सब बराबर हैं। हम सब एक दूसरे के दुख दर्द में, त्योहारों में शामिल हैं। ठीक है, मेरा मजहब कुछ और है, मेरा पहनावा कुछ और है, मेरा रहन सहन किसी और तरीके का है, आपका किसी और तरीके का है, लेकिन हम आखिर है एक ही माँ बाप की औलाद। हम आपस में भाई है। इसलिए एक दूसरे की तकलीफ को, एक दूसरे की पीड़ा को समझना, उसमें एक दूसरे के साथ मिलकर जो मसाइल, जो हालात देश में पैदा हो गए हैं, इसके लिए लड़ना, संभलना,
आगे बढ़ना ये हम सब की एक जिम्मेदारी है। आज ये जो मंच सजाया गया है, ये भैया जी लांबट शायद यहाँ होंगे, पदाधिकारी, दलित समाजाचे नेतृत्व करणारे सर्व पदाधिकारी, ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे सर्व पदाधिकारी आणि मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारे सर्व पदाधिकारी आणि सर्व मित्रमंडळी, मित्रांनो, आज आपल्याला इथं रस्त्यावर उतरण्याची गरज का भासली? आपल्याला माहित आहे नुकतंच झालेलं ते मणिपूरचं प्रकरण. मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, ती जरी आदिवासी महिला असली, तिची ज्या पद्धतीनं धिंड काढली, मी आपल्याला सांगू इच्छितो ती आदिवासीचीच महिला आहे असं असेल, पण ती सुद्धा तुमची आमची सर्वांची बहीण आहे, सर्वांची आई आहे. आज एका स्त्रीला ह्या प्रकारे तिची धिंड काढल्या जाते, म्हणजे आज शासन प्रशासन काय करतो आहे? आज संविधानाला धुळीस टाळत चाललेले आहेत. आज आमच्या अधिकारावर गदा आणत आहेत. कुठे गेले आमचे अधिकार? आज जर आम्ही या भारत देशामध्ये ह्या ठिकाणी जाहीरपणे शासन आणि प्रशासनाच्या ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो, कारण हे शासन प्रशासन आज आपल्या आया बहिणीची इज्जत सुरक्षित ठेवू शकत नाही. आज आमचे जे अधिकार आहेत, आमचे जे मूलभूत अधिकार आहेत, आज आमच्या मूलभूत अधिकार सुद्धा धोक्यात येण्याच्या मार्गावर आहेत. आज आमचं संविधान धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे. आणि आपण बघतो आहात मित्रांनो की खरोखरच हे शासन प्रशासन एकदम आम्हाला एसटी एससी ओबीसी मायनॉरिटी या लोकांना वारीत टाकण्याचं काम सुरू आहे. आज मुठभर लोक आपल्या भारत देशावर राज करत आहेत. आज मुठभर लोक आज आमच्या एवढ्या 90% लोकांना म्हणा की आज आम्हाला रुळावर उतरण्याची पाळी आणली आहे. मित्रांनो, आणि बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलं, त्या संविधानाच्या भरोश्यावर जे आमचे मूलभूत अधिकार आहेत त्याला कसं आम्हाला सुरक्षित ठेवता येईल, त्यांना आम्हाला कसं अबाधित ठेवता येईल, यासाठी आम्हाला सर्वांना एसटी एससी ओबीसी सर्व मूल्यवासी सर्व बहुजन समाजाला सर्व बहुजन नेत्यांना मी या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या दिवसामध्ये खूप भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणून आपल्या सर्वांना आव्हान करतो आहे की आमचे मूलभूत अधिकार कसं सुरक्षित ठेवता येईल, कसे त्यांना अबाधित ठेवता येईल, यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा तेव्हा आम्हाला सामोरं येऊन शासन प्रशासनाला जाब विचारण्याचं काम आम्हाला सर्व नेतृत्व करते जमातीला हातात घेण्याची गरज आलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये दुसरं मणिपूर उद्भवणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांनो, एवढंच सांगतो. आणि मी सर्वांना या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना मी या निमित्तानं महाधरण आंदोलनाच्या निमित्तानं जे आपल्या समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निमित्तानं जो आपण एकत्रित आला, एकीच आम्ही सर्व बहुजन एकत्र आहोत हे दाखवून देण्याचं काम केलं. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि संविधान बचाव समितीतर्फे आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, बिरसा मुंडा ने म्हणला है कि तुम्हारी जमीन आंधी की तरह धूल में उठ गई है, तुम्हारी जमीन आंधी की तरह धूल में उठ गई है, आत्मसम्मान के साथ आत्मविश्वास भी खो गया है. अगर इसे पुनर्जीवित नहीं कर पाओगे तो कैसे बचा पाओगे अपने बहन और बेटियों की इज्जत. मित्रांनो, आपल्याला स्वाभिमानाने जगायचं असेल, आपले अधिकार सुरक्षित ठेवायचं असेल तर जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार झाला तेव्हा तेव्हा आपल्याला सामोरे येऊन शासन आणि प्रशासनाला जाब विचारण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून आज संविधान संघर्ष समितीच्या माध्यमातून नेहमीच करत राहू हे आपल्याला आश्वासित करतो. आणि मी माझ्या 2 शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय सेवा, जय गोंडवाना. त्या गोष्टीचा थोडा वापर करणार आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी जर आज काही लोकांनी लोकसत्ता नावाचं जर वर्तमानपत्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये आतापर्यंत एक जो रोहिणी आयोग म्हणून जो तयार केलेला होता त्याला आता राष्ट्रपतीकडे सुपूर्द करण्याचं काम आता करून राहिलेले आहे. निवडणुका आहेत
आणि त्याच वेळी आता ही एवढी घाई कशी काय आली? तर खरं म्हणजे या देशातला बहुसंख्य समाज आहे, जो ओबीसी वर्ग आहे, त्या ओबीसी वर्गाच्या भरोशावरच 2014 मध्ये हे विद्यमान सरकार आहे ते सत्तारूढ झालं. ओबीसीला वाटलं की हा आपलाच आहे ना, हा आता पंतप्रधान बनणार. त्यापूर्वी असं वाटत होतं किंवा अशी प्रकारची समज होती की ब्राह्मणाशिवाय कोणी बनतच नाही, ते काही करतील आणि त्यालाच बनवतील. आणि त्याला बसवला. ओबीसीला वाटलं की वा, हमारा अब बन रहा है पंतप्रधान, आता काही म्हणजे कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची काही गोष्टच नाही. त्या काळामध्ये असं सांगत होते की नाही मग कसं, तर आमचे हे जे साहेब आहेत ते आमचेच आहेत, तेली जमातीचे आहेत, आणि तुमचं आणि आमचा बिलकुल खासदार आमचा. ओबीसीला पाहिजे तेवढी अक्कल याच्यासाठी नाही आहे की त्याला बेअकलीच ठेवलेला आहे, त्याला बुद्धूस ठेवलेला आहे, आणि केवळ त्यालाच नाही तर अशा प्रकारची सुरुवातीपासून तयार करण्यात आलेली आहे की इथला जो बहुजन समाज आहे, इथली जी 95% जनता आहे, 90% जनता जी आहे ती जास्तीत जास्त बुद्धू राहिली पाहिजे. त्यांनी विद्या ग्रहण करू नये, त्यांना विद्येपासून वंचित ठेवलं, आणि ज्याला विद्या ग्रहण करता येत नाही तो म्हणजे गुलामापेक्षा गुलामी सहन करतो किंवा करत असतो हे त्यांना माहित होतं. तशा पद्धतीची व्यवस्था समाज रचना पूर्वीपासून करण्यात आलेली आहे. पूर्वी तर तुम्हाला माहित आहे कशा प्रकारे सम्राट अशोकाचा नातू, त्याला त्याच्याच पंतप्रधानाने जो उच्चवर्णीय होता, जो ब्राह्मण होता, त्यांनी त्याचा कसा